नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र वामन आडे. परवीन इंट्राडे इक्विटी ट्रेडर या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपलं स्वागत करतो. आज सकाळी सांगितल्याप्रमाणे आपण बघूयात आज आपलं किती प्रॉफिट झालं आहे आणि किती लॉस झालेलं आहे. आपण 2-3 ट्रेड सांगितले होते, 3 स्टॉक सांगितले होते आणि आपण 2 स्टॉकमध्ये ट्रेड केलेलं आहे, एका स्टॉकमध्ये केलेलं नाही आहे. तर बघूयात आपण कुठे कुठे आपल्याला संधी मिळाली आणि कुठे कुठे आपण ट्रेड घेतलं. तर आज सन फार्मास्युटिकलमध्ये आपलं जे सोमवारी लॉस झालेलं, शुक्रवारी जे लॉस झालेलं होतं ते आज आपण कवर करून घेतलेलं आहे. तर बघू आपल्याला कुठं कुठं काय कसं ट्रेड घेतलं आणि काय सायकॉलॉजी होती ट्रेड घेण्यामागची. तर मार्केट सकाळी 9:15ला ज्यावेळेस ओपन झाला त्यावेळेस मार्केट वाटत होतं की बुलिशच राहील आणि आपण ट्रेड घेतला होता. सकाळची जी मुवमेंट होती 2-3 कॅन्डलची, तर सकाळी बुलिश कॅन्डल तयार झाली सुरुवातीची आणि त्यानंतर 2 कॅन्डल बेरीज तयार झाल्या आणि लगेच त्याच्यानंतर 5 मिनिट टाईम फ्रेमवर हॅमर तयार झाला, रेड कॅन्डल हॅमर तयार झाली. तिथं आपल्याला एंट्री घ्यायची होती, पण आपण थोडीशी ट्रेडरची सायकॉलॉजी समजण्यासाठी तिथे मी ट्रेड घेतला नाही, कारण तिथून पुढं जे प्रिवियस ग्रीन कॅन्डलचा हाय होता ते आपल्याला ब्रेक करणं गरजेचं होतं. तर आणि डे हाय पण तोच होता आपला, यामुळे आपण तिथे काही ट्रेड घेतला नाही. कारण आपण इथे जर समजा कदाचित इथे आपण ट्रेड घेतला असता आणि इथं डे हायचं प्रिवियस रेजिस्टन्स होतं, इथून एखाद्या वेळेस मार्केट पडू शकला असता, त्यामुळे आपण इथे काही ट्रेड घेतलं नाही. आपण डे हाय ब्रेकआउट झाल्यानंतर आपण ट्रेड घेतला. आपल्याला इथे ट्रेड मिळाला 1806वर. 1806ला आपण ट्रेड घेतला आणि तिथून पुढं आपल्याला कंटिन्युअस असं बुलिश मुवमेंट मिळाली, चांगली रॅली मिळाली तिथून पुढे आपल्याला कॅप्चर करायला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5% रिटर्न मिळाला आणि इथे आपलं बाहेर पडण्याचं कारण होता कंटिन्यू मार्केट 5 मिनिट टाईम फ्रेमवर बुलिश असल्यामुळं ह्या इथं जाऊन इथे तो लहान कॅन्डल तयार करत होता आणि व्हॉल्यूममध्ये कधी कमी जास्त होत होतं. याच्यामुळे आपण इथे बाहेर पडलो. एक्झॅक्टली 1833वर आपण एक्झिट करून घेतलं. तर आपल्याला ह्यामध्ये रिटर्न मिळालेला आहे 290 रुपये. आणि दुसरा स्टॉक होता आपला ॲक्सिस बँक. सकाळी सांगितल्याप्रमाणे मी काय केला होता, ॲक्सिस बँक आपल्याला बुलिश रॅली देईल हे मला तर माहीतच होतं, कारण मार्केट बुलिश मोमेंटममध्ये चालत होता आणि हे आपले हा जो गॅप आहे हा फिल करण्यासाठी तो वर येईल असं खाली हॅमर तयार झाला होता कालच्या 1 डे टाईम फ्रेमवर आणि आज हा गॅप फिल करण्यासाठी तो बुलिश रॅली देईल असं माहीतच होतं. ह्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये ट्रेड घेतला, पण ह्याच्यामध्ये ट्रेड थोडं लेट घेण्यात आला, कारण आपण पहिला ट्रेड जो घेतला होता सन फार्मास्युटिकलमध्ये तिथली पोझिशन क्लोज करायला आपल्याला थोडासा वेळ लागला आणि त्याच्यानंतर आपण इथे एक छोटासा प्रॉफिट घेतला. बघूया, सुरुवातीला ह्या स्टॉकने पण चांगली रॅली दिली. इथून बघू शकता आज. तर इथून ज्यावेळेस मार्केट वर जात होता त्यावेळेस आपण इथून मार्केट पडायला सुरुवात झाली आणि इथे एक बुलिश एंगल्फिंग कॅन्डल तयार झाली इथून आणि तो वर जात होता आणि इथे आपल्याला प्रिवियस रेजिस्टन्स, एक छोटासा प्रिवियस रेजिस्टन्स होता इथं. तर त्यामुळे आपण इथे एंट्री घेतली आणि आपल्या लगेच एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपलं इथं टार्गेट हिट झाला. ह्याच्यामध्ये आपल्याला 47 रुपये प्रॉफिट झाला आणि सन फार्मास्युटिकलमध्ये 190 रुपये असं आपलं आजचं प्रॉफिट झालेलं आहे 325 रुपये. तर धन्यवाद मित्रांनो, असाच सपोर्ट राहू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक विनंती, आपला व्हिडिओ पूर्ण पाहत राहा.